एकेकाळी देशामध्ये हजारो लोकांचं संपूर्ण देशाचं जनतेचं भुकेचं जे दुःख आहे ते घालवण्याचा प्रयत्न कष्ट करून या देशाच्या शेतकऱ्यांनी केला. पण हे सरकार जे आहे, भ्रष्ट सरकार जे आहे, त्यांनी या शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. एका बाजूला महिलांनी आत्महत्या केल्या आणि आता जी आकडेवारी आलेली आहे ती आकडेवारी असं सांगते की या सरकारच्या कालखंडामध्ये 20,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 6 महिन्यामध्ये तब्बल 1267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि जीवन संपलं. या गोष्टी सतत होत आहेत. महिला सेफ नाही, शेतकरी अस्वस्थ आहे, तरुणांच्यामध्ये अस्वस्थता आहे. आज अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्था काढल्या. काँग्रेसच्या राजवटीमध्ये शिक्षणाचा विस्तार केला. मुलांना शिक्षण देण्याच्यासाठी अनेक सुविधा केल्या. हजारो लाखो मुलं शिकली. पुन्हा शहर विद्येचं बाहेर गेले. हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिकतात. पण शिकल्याच्या नंतर पुढं काय? आज नोकरीसारखा महत्त्वाचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे. आणि चित्र असं दिसतंय की मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यांच्यामध्ये एक प्रकारची निराशा होते आणि त्या सगळ्या गोष्टीची किंमत त्या कुटुंबांना द्यावी लागते. आज ही स्थिती या ठिकाणी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. देशाला एक दिशा त्यांनी दिली. त्यांच्या नंतरच्या काळामध्ये वसंतराव नाईकांनी दिली, अनेकांनी दिली. आणि या सगळ्याचा परिणाम हे राज्य देशामध्ये क्रमांक 1चं राज्य आहे. आज भाजपची सत्ता आहे. तो 1 नंबर महाराष्ट्राचा गेला आणि महाराष्ट्र आज 11व्या नंबरवर जाऊन पोचले. या महाराष्ट्राची प्रगती करण्याच्याबद्दल जी पावले टाकली गेली होती तोच महाराष्ट्र आज आपल्याला हे बघायला मिळते की त्याची अधोगती होती. आणि म्हणून सर्व बाजूनी या राज्याचं जे नुकसान करत आहे, लोकांचं जीवन उद्ध्वस्त करत आहे, महत्त्वाच्या प्रश्नाची सोडवणूक करत नाही, त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची का हा निकाल आपल्याला घ्यायचा आहे. आणि महाराष्ट्राचं हित करायचं असेल, दखल करायचं असेल तर काय वाटेल ते किंमत देऊ. पण भाजप आणि त्यांच्या सरकारांना आम्ही व्यक्तींची पाठिंबा देणार नाही. आणि पुन्हा एकदा चव्हाणांच्या काळाचा गौरवशाली महाराष्ट्र ही महाराष्ट्राची स्थिती तयार कशी होईल याची आम्ही काळजी घेऊ. त्या कामाच्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ पाहिजे. लोकांना मी एकच सांगतो, हे राज्य एकत्रित ठेवायचं असेल तर या सगळ्या महाविकास आघाडीच्या लोकांना एकत्रित केल्याशिवाय राहणार नाही. हे सरकार आज सत्तेचा गैरवापर करते. काही प्रश्न मांडून लोकांच्यामध्ये एक भूलभुलैया करण्याचा उद्देशाचा प्रयत्न करतात. त्यांनी काही योजना जाहीर केल्या. त्यांनी जाहीर केलं की महिलांच्यासाठी लाडकी बहीण त्यासाठी आम्ही 1,500 रुपये दिला. 1,500 रुपये द्यायचा निकाल घेतला. आम्हाला कुणाची तक्रार नाही, तुम्ही पैसे द्यायचे द्या. पण आम्हा लोकांचं म्हणणं दुसरं आहे की तुम्ही या लाडक्या भगिनीला अर्थसहाय्य करायचं म्हणतात. आमच्या सगळ्यांचा आग्रह की अर्थसहाय्य करायला आमची तक्रार आहे. पण आज आवश्यकता आहे त्या लाडक्या बहिणीला, स्त्रियांना रक्षण करायची, संरक्षण करायची. आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांच्या या युती सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावरचे अत्याचार वाढले. या सगळ्या काळामध्ये 2 वर्षात महाराष्ट्रामध्ये 67,381 महिलांच्या अत्याचार झाल्याच्या पोलीस स्टेशनला नोंदी आहेत. 67 दर तासाला 5 महिलांच्या अत्याचाराच्या तक्रारी पोलीस स्टेशनला येतात.
आणि राज्यामध्ये आज 64,000 महिला आणि मुली बेघरच आहेत. गृहमंत्री फडणवीस यांच्या नागपूर शहरामध्ये 13,000 मुली आणि महिला बेघरच आहेत. एकीकडे लाडकी बहीण आणि दुसऱ्या बाजूने शेकडो वगैरे आज कुठे गेल्यात त्याचा फटका लागत नाही, त्यांचे घरं उसवत आहेत आणि अशा प्रकारचं राजकारण आजचे राज्यकर्ते करतात.